एक वेळ अशी होती, हिरव्यागार शेताच्या काठाशी एक मोठं, सावळं निमाचं झाड उभं होतं. त्या झाडाखाली एक छोटीशी, गोडशी मुंगी राहत होती, तिचं नाव होतं छोटी. छोटी खूप मेहनती, शहाणी आणि नेहमी हसतमुख असायची. रोज ती आपल्या सगळ्या मुंगी, मित्रांसोबत रांगेनं चालत जाऊन खाण्यासाठी धान्य जमा करायची, घर साफ करायची आणि वेळ मिळाला की गाणीही गाण्याचा तिला छंद होता. त्याच झाडावर अजून एक जीव राहत होता, एकदम आळशी, मस्तीखोर आणि सतत उड्या मारत राहणारा टिड्डा. त्याचं नाव होतं टिम्मी. टिम्मीला कामाशी काही देणघेणं नव्हतं. त्याचं जग म्हणजे उड्या मारणं, गाणं, पानांवर होवातं खेळणं आणि झुळूक आली. टिम्मी, थोडं कामही कर ना. पावसाळा जवळ आला. पण टिम्मी मोठ्याने हसत म्हणायचा, अरे छोटी, जगण्याचा मजा घे. काम तर कधीही करता येईल. पहा ना, किती छान हवा आहे. चला नाचू, गाऊया. छोटी डोकं हलवायची. पण टिम्मीची मस्ती तिला आवडायचीही. दोघांची मैत्री घट्ट होती, पण स्वभाव अगदी विरुद्ध. एके दिवशी टिम्मीनं शेतातल्या कोरड्या पानांचा ढीग करून त्याचा डान्स स्टेज बनवला. तो ओरडला, छोटी. ये ना, माझा नवीन डान्स पहा. छोटीने सांगितलं, अगं नाही टिम्मी, मला धान्य उचलून घरात ठेवायचं आहे. पण टिम्मीने खूप आग्रह केला. तेव्हा छोटी हसत हसत त्याचा नाच पाहायला गेली. टिम्मीने एक उंच उडी मारली आणि पानांवर होवातं खाली धप असा पडला. छोटी हसून लोटपोट झाली. छोटी म्हणाली, पाहिलंच ना, म्हणून काम करायला पाहिजे, नुसती हुआ शो नको. टिम्मी हसत म्हणाला, अहो, हा तर फक्त ट्रायल होता. खरा शो तर अजून बाकी आहे. दोघेही खूप हसले, पण छोटी मग पुन्हा कामाला लागली. दिवस पुढे गेले. आकाशात ढग जमा होऊ लागले. छोटी आणि तिची संपूर्ण मुंग्यांची टोळी दुप्पट मेहनत करू लागली. धान्य, पानं, खायला लागणारं सगळं काही ते गोळा करत होते. पण टिम्मी अजूनही तसाच, गाणी, उड्या, पानांवर स्टंट आणि वाऱ्यात नाचणे. छोटीने शेवटचा प्रयत्न केला. टिम्मी, बघ ढग काळेभोर झालेत. पाऊस कधीही सुरू होईल. टिम्मी म्हणाला. छोटी, तू खूप काळजी करतेस. पाऊस आला तर मी पानाखाली लपेन. छोटीने दीर्घ श्वास घेतला. तिला ठाऊक होतं की अडचणीत टिम्मीलाच त्रास होईल. त्या रात्री अचानक वीज चमकली कडकड. धडाडणारा आवाज गडगड आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. छोटी आणि तिची मुंगी टोळी तयार होती. त्यांचं घर मजबूत होतं, आत धान्य भरलेलं होतं. ते आरामात बसून पावसाचा आवाज ऐकत होते. पण टिम्मीची तर केवढी अवस्था. मोठा पाण्याचा थेंब त्याच्यावर पडला. अरे देवा. टिम्मी ओरडला. तो इकडे उडी, तिकडे उडी मारत एक मोठं पान छत्रीसारखं धरून पळू लागला. पण वारा इतका जोरात होता की ते पान उडून गेलं. निमाच्या झाडाखालीही पाणी भरलं होतं. टिम्मी ओला, चिंब, घाबरलेला. पहिल्यांदाच त्याला आपली चूक समजली. कपकपणाऱ्या अवस्थेत टिम्मी छोटीच्या घराकडे धावत गेला. छोटीने बाहेर पाहिलं, ओला थरथरणारा टिम्मी उभा होता. छोटी म्हणाली, अरे टिम्मी, तू इथे. टिम्मी हळू आवाजात म्हणला, छोटी, मी अडकलोय. तू बरोबर म्हणालीस. मी काहीच जमा केलं नाही. छोटीने काही न बोलता दरवाजा उघडला. टिम्मी आत आला आणि सुखावलाच. तिने त्याला पानाचा छोटा टॉवेल दिला, गरम दाणे ठेवले आणि विश्रांती दिली. टिम्मी म्हणाला, छोटी, वचन देतो. आतापासून कामही करेन आणि मस्तीही. फक्त मस्ती केल्याने अडचणी येतात. छोटी हसली, समजलं म्हणजे बरं. दुसऱ्या दिवशी सूर्य निघाला. टिम्मी सगळ्यात आधी बाहेर आला आणि म्हणाला, टी. आजपासून मी तुझी मदत करेन. आणि खरंच, तो रोज छोटीसोबत काम करू लागला. हलकं धान्य उचलणं, पानं घरात नेणं, आणि मुंगी टोळीला गाणी गाऊन काम मस्त बनवणं. छोटी हसून म्हणायची, टिम्मी, काम आणि मस्ती दोन्ही केल्यावरच जीवन छान होतं. टिम्मीही मान हलवून म्हणायचा, हे अगदी खरं आहे. हळूहळू पावसाळा संपला. छोटी आणि टिम्मी उत्तम मित्र राहिले. टिम्मी आता अधिक शहाणा आणि छोटी अधिक खुश, कारण तिला मित्राची काळजी करावी लागत नव्हती.
काम आणि मस्ती दोन्ही महत्वाचे, पण फक्त मस्ती केल्याने अडचणी येतात. ज्यांनी भविष्यासाठी थोडी थोडी मेहनत केली ते कोणत्याही परिस्थितीत आनंदात राहतात.